जय भीम जय शिवराय। 2005 मध्ये काँग्रेसने आरटीआय कायदा आणला। त्या कायद्याअंतर्गत सामान्य जनतेला एक अधिकार मिळाला तर तुम्ही थेट कुणाचीही माहिती गोळा करू शकता, सरकारला प्रश्न विचारू शकता। परंतु सरकार बदलल्यानंतर नवीन आलेली सरकारने त्या कायद्यात बदल केला। तो बदल असा केला की एखाद्या व्यक्तीची तुम्हाला जर माहिती भेटत पाहिजे असेल तर ती भेटणार नाही। म्हणजे तो खरंच डॉक्टर आहे की शिक्षक आहे की नाही आहे, तो कितवी शिकलाय, तो जर नेता असेल तर त्या नेत्यामध्ये पब्लिक सेक्टरमधून किंवा गव्हर्नमेंट सेक्टरने किती फंडिंग जमा झाले हे तुम्ही विचारू शकत नाही। म्हणजे हा सर्व कायद्याचा बदल केला तो कशासाठी? ब्लॅक मनी जमा करण्यासाठी। कारण का जर सरकारला प्रश्न विचारू शकत नाही आपण तर तो ब्लॅक मनीचा हिशोब देणार कोण? म्हणजे एके टायमाला ब्लॅक मनीचे डंका जे सरकार करत होती, आज तीच सरकार ब्लॅक मनी जमा करायला लागली की काय असा प्रश्न उद्भवतो। कायद्यात बदल केल्यामुळे तुम्ही एखाद्याला प्रश्न विचारू शकत नाही का तो डॉक्टर आहेस का नाही हे तुम्हाला कळणारच नाही। एखादा फर्जी डॉक्टर असेल तर तो आयुष्यभर डॉक्टर की करून राहील, एखादा फर्जी शिक्षक असेल तर शिक्षक म्हणून राहील। एखादा बोलला मी 15वी शिकलो म्हणजे माझ्याकडे ही डिग्री आहे, तर ती डिग्री खरी आहे की खोटी आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकत नाही। म्हणजे काँग्रेसने जो कायदा सामान्य जनतेसाठी काढला होता, आता ह्या नवीन सरकारने तो कायदा रद्द केला। ज्या बदलाची गरज नव्हती त्या बदल त्यात करून काय केलं तर मागं जे पीएम फंड चाललं होतं त्या पीएम फंडात पैसे किती आहेत हा विचारण्याचा अधिकार तुम्हाला आता राहिलेला नाही। तुमचे नेते किती शिकलेत की नाही शिकलेत ह्या विचारण्याचा अधिकार तुम्हाला राहिलेला नाही। अजून वेळ गेलेली नाहीये। आता तर फक्त आरटीआयच्या कायद्यात बदल केलाय। काही दिवसांनी असा बदल करतील गव्हर्नमेंट की तुम्हाला प्रश्न विचारण्याचा सुद्धा अधिकार राहणार नाही। अन्याय करणाराच गुन्हेगार नसतो, तो अन्याय सहन करणारा सुद्धा गुन्हेगार असतो। त्यामुळे अन्यायाचा विरोध करायला शिका।